एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. येस, आता आम्ही दोघं चाललो आहे जिमला. प्रणव आज गेला होता ऑफिसला, तर प्रणवनी सकाळीच जियानाला आईबाबांकडे ड्रॉप केलेला आहे. आम्ही जिम करू आणि जियानाला घेऊन परत घरी येऊ, बिकॉज आम्हाला परत एका ठिकाणी जायचं आहे. सो तुम्ही ब्लॉगला असेच कंटिन्यू करा. गुड इव्हनिंग एव्हरीवन. मग परत आलो, जियानाला घेतलं, तयार झालो आणि आता जातोय परत एका हाऊस वॉर्मिंग पार्टीला. कालसुद्धा एक होती, आज परत एक आहे जे आमच्या विंगमध्येच आहे. तर त्यांच्याकडे आम्ही जाऊ आणि बघू त्यांचं घर, त्यांचं इंटेरियर त्यांनी कसं केलं आहे हे नक्की आम्ही तुमच्यासोबत शेअर करूच. आता वाजलेले आहे ती रात्रीचे 9. तर आम्ही जातो, त्यांना भेटतो आणि आज आहे मूवी नाईट, कारण आज आहे फ्रायडे. तर बघू आम्ही कोणती मूवी बघितली, कारण त्या दिवशी आम्ही एक सिरीज बघितली, खाकी जुनी आहे बट जे अमित लोढा IPS ऑफिसर होते त्यांना बिहार स्टेट मिळालेलं होतं, त्यांच्या रिलेटेड आहे. ती अतिशय चांगली सिरीज होती, तर तुम्हीसुद्धा नेटफ्लिक्सवरती बघू शकता. तर येस, आम्ही तयार झालेलो आहे. आता आम्ही थोड्याच वेळात निघू आणि पुढच्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते. चालू आहे तयारी, झाली रेडी. कूल लिटिल डूड, युअर डूड, यू आर लुकिंग ब्युटिफुल. तुला म्हणत आहे. थँक्यू जियाना, तू बघ इकडे, हाय कर सगळ्यांना. या हो, हात नाही लावायचा आता, हात नको लावतो. छान दिसत आहे, मला आवडते तू अशा कपड्यांमध्ये. सगळ्यांना हाय कर. हाय, लवकर लवकर मोठी हो, क्रिकेट खेळायला जायचं. हो, क्रिकेट क्रिकेट, बॅट बॅट, बॉल बॉल, चालायचं. चल, कूल लिटिल डूड माझी आहे मुलगी, बट हिला मला पूर्ण ग्रो मुलासारखं करायचं. हो, कार्यक्रम आहे त्यांच्याकडे, अंधार आहे, तेच वाट बघत आहोत. येस, तर झालं असं की लाईट गेलेली आहे आमच्या विंग मधली आणि आम्ही कार्यक्रमामध्ये त्यांच्याकडे आम्ही जाऊन आलो, त्यांना भेट दिली, आम्ही जेवण केलं आणि आता रात्रीचे वाजले आहेत 12, अजूनपर्यंत लाईट नाही आली. म्हणून मग आता आम्ही जियानाला बाहेर घेऊन आलो आणि 18 माळे उतरलो. कार्यक्रम होता पहिल्या माळ्यावर, फर्स्ट फ्लोअरवर कार्यक्रम होता आणि 18th फ्लोअरवर आम्ही जियानाला घेऊन खाली आलो, बिकॉज जाणं पण तिथे महत्वाचं होतं. आणि बरं झालं आपण गेलो, अदरवाईज अजूनपर्यंत लाईट नाही आलेली आहे, तर ते स्किपच झालं असतं आज. आणि ते काका काकू आमच्यासाठी खूप प्रिय आहे आणि आम्हाला एनी हाऊ विजिट करायची. तर येस, असं झालं म्हणून काही शूट नाही करू शकलो आम्ही, पण नक्कीच कमिंग 2-3 डेजमध्ये आम्ही त्यांच्या घरी परत जाऊ आणि तिथे थोडेफार ग्लिम्स तुमच्या बरोबर नक्की शेअर करू. खूप सुंदर त्यांनी असं घर बनवलेलं आहे, हे ना, छान वाटतं ना, मस्त घर बनवलं होतं, खूप सुंदर डेकोरेट सुद्धा केलं होतं. पण म्हणजे मला पर्सनली खूपच वाईट वाटलं की आजच्या दिवशी तरी लाईट नाही जायची होती आणि असं हे फर्स्ट टाइम झालंय आमच्या विंग मध्ये की लाईट अशी गेली आणि ते पण इतक्या म्हणजे 4-5 आवर्स साठी लाईट गेलेली होती. तर त्यांचा पूर्ण जो पिक टाइम होता कार्यक्रमाचा तो पूर्ण त्याच्यामध्ये गेला. म्हणजे लाईटच नाही, घरात सगळं अंधार, इव्हन खाली पण. आणि घराचं म्हणजे जे हाऊस वॉर्मिंग आपल्या पण घराचं झालेलं आहे, तर असं वाटतं की सगळे रिलेटिव्ह जे येतात त्यांनी घर बघितलं पाहिजे, इतक्या मेहनतीने आपण बनवलं आहे. तर एक दुःख राहते, थोडा रिग्रेट होता काकांच्या चेहऱ्यांवर. तर काही नाही होत काका, तुमचं घर आम्ही आमच्या ब्लॉग थ्रू सगळ्यांना दाखवू. येस, तर चला मग आता आम्ही जातोय आईस डिश खायला. आम्ही दुपारी केली जिम आणि आता आम्ही जातोय आईस डिश खायला. गरम भरपूर झालेलं, गरम खूप होते. जियाना पण खूप क्रँकी झालेली आहे, बिकॉज तिची दुधाची बॉटल वगैरे काहीच घेऊन मी आली नाही. आम्ही तिला हातात घेऊन आलो खाली, पण असं वाटलं की मे बी लवकर घरी चाललं जाऊ, पण ते काही शक्य झालं नाही. अजूनपर्यंत लाईट नाही आली. जर लाईट आता आली नाही परत तर मग आम्ही सरळ आईबाबांकडे जाऊ, आईबाबांकडे जाऊन झोपू. अशो
काय ना काय 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 तुला झोप नाही आली? माझं गोंडच बाळ आहे ग बिचारी ना, दूध मागत आहे. काहीच नाही, ती झोपून जाईल दीपाली आता तशीच नक्की. मला पूर्ण ती घेईल आता पोझिशन आपली. आणि झोपची बॉटल सुटली, त्याच्या सोबत इतके चांगल्या चांगल्या गोष्टी झाल्यात ना. म्हणजे असं झालंय आता की आधी तिचं असं होतं की तिला फक्त ते बॉटल हवी होती तेव्हाच ती झोपायची, आणि आता असं झालेलं आहे की ती कधी झोपते. हा बाळा, कुठे चलू रे माझे बाळ. हो. आणि जियाना त्यांच्या घरी, आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो, काका काकूंकडे जाते आणि म्हणते वाव तुला आवडलं, काकांचं घर आवडलं. सॉरी आजोबा, आपले काका काकू, तुझे आजी आजोबा आवडलं तुला. येस तर आज आहे फ्रायडे नाईट. फ्रायडे नाईट आहे, आम्हाला पाहायचा होता मूवी, पण आम्ही भरपूर लेट झाला, चला तर बाहेरच फिरून घेत आहे. फ्रायडे नाईट सारखं आम्ही छान आता बाहेर एन्जॉय करतो. कितना किया आपने? ये नोट चलेगा 170. हाँ, एक टोकन दो उनको, ये लो. ये सोडा लो दादा से, 3 गुलाब और बताओ. एक इसमें लाल वाला ज्यादा डालना. और बरोबर बना के मिलेंगे, आप चिंता मत करो. तर ही आहे आईस डिश, घे ग. आणि दीपाली खाणार आहे पूर्ण. तर ही आईस डिश हेच या ना, तुझं नाही आहे तरी ते गुप्ता आईस डिश आहे धरमपेठला. तर तुम्ही इथे येऊन ह्या आईस डिशची मजा घेऊ शकता. बिट कॉस्टली बट टेस्ट आणि ड्रायफ्रुट्स तुम्हाला भरपूर मिळेल. टेस्ट करू. हॅपी नाही आहे जियाना. रेडीचं फूड. चला तर मॉर्निंग एव्हरीवन. तर येस, मी आता थोड्या वेळातून मार्केटमधनं काही सामान घेऊन आलो आणि त्यानंतर जियानाची आंघोळ केली, मी स्वतःसुद्धा आंघोळ केली. तर आता आहे वीकेंड आणि हा बाळा काय झालं, तुला चढायचं आहे वर. तर येस, सगळ्यांना हाय करून दे जियाना. वेलकम बॅक टू आवर चॅनल. मन वीकेंड असला की जियाना सगळ्यात जास्त एन्जॉय करते. इवन फ्रायडे नाईट असली तर तिला माहिती आहे डॅडीला आजपासून सुट्ट्या आहेत, तिला कळून जाते. तर ती जास्त वेळ जागते सुद्धा आणि त्यासोबतच आमच्यासोबत ती मॅक्सिमम टाईम स्पेंड ह्या विकेंडला करते. आणि मंडे टू फ्रायडे मॅक्सिमम झोपते ती, है ना जियाना? हां म्हणते. चला तर विकेंड आहे, विकेंड असलं की स्पेशल काही असतंच. तर दीपालीने काही गोष्टी बनवलेल्या आहेत त्या मी तुम्हाला पुढे दाखवेलच. बाहेर जायचं आहे का? ही रेडीच असते. तिला माझ्या बाहेर गेलं की पहिले आबाचं घर लागतं, आबाकडे सोडून देतील मग आम्ही फिरायला जातो. पण नाही. हाय, दीपालीची चालू आहे फ्लोअर क्लिनिंग, बाथरूम क्लिनिंग. नशीब लागतं असं बायको मिळायला. चला तर काय बनवलेलं आहे दीपालीनी. चिकन, सुगंध खूप सुंदर आहे. चला तर हे आहे आमचं जेवण. चिकनची भाजी, पोळी आणि इकडे पुलाव. हिची बडबड बघ जियाना. काय मी ते डस्टबिन मध्ये टाकलं आणि तू तिथनं परत घेऊन आली. हा येस, तर आज आहे सॅटर्डे
आणि दिवस खूप छान गेला. आज मस्त नॉनव्हेज बनवलं होतं, आम्ही जेवण केलं आणि तिघही जण झोपलो आम्ही. एकच खूप दिवसांपासून असं होतं की झोपायचं आहे. जिममुळे बॉडी इतकी थकते आता की असं वाटतं रात्रभर झोपच नाही झाली. 8-9 तास पण आम्हाला कमी पडतात झोपायला. तर जियाना पण आमच्या बरोबर झोपली आणि आता आम्ही मेन आहे दीपाली. दुपारी तिचं झोपणं म्हणजे बापरे, मग आमच्या दोघांना तर मग चान्सच मिळून जातो झोपायला. मी कधीच झोपत नाही, मला कधीच सवय नाही आहे की मी अशी कधी झोपली असेल. इवन मी प्रेग्नन्सीच्या 9 मंथ्स पण कधीच नाही झोपली. एखाद्या वेळेस झोपली तर झोपली, बट खूप रेअर. येस. तर आणि हिची तर कंटिन्यू बडबड सुरू असते. आता ही जे टॉय तुटलेले फुटलेले आहेत जे मी डस्टबिन मध्ये नेऊन टाकते ते ती काढून घेऊन येते ते ती खेळते. आणि अशी ती हात पण नाही लावता म्हणून त्याला. किती दिवसापासून होतं ते, आज खेळायला लागलं. येस. तर आता आम्ही जातोय बाहेर. आता वाजले इव्हनिंगचे 7. थोडंसं बाहेर जाऊन येऊ बिकॉज यासाठी आम्हाला सगळ्यात मेन इम्पॉर्टंट म्हणजे सॉक्स घ्यायचे. टाइम स्पेंड करू, फिरून घरी येऊ बिकॉज प्रणवला परत 9:30 वाजता एका मीटिंगमध्ये जायचं आहे. तर प्रणव तिथे जाईल. ते घरी ठेवून दे ना, आल्यावर खेळशील. खेळायचंय तुला काय जिया ना, 5 मिनिटं खेळशील नाही मग फेकून देशील. चल चल. तर आज वाटला सॅटर्डे सुट्टी सर. आज सुट्टी बस खायला धंदा नाही, फिरण्यापेक्षा तुझं खायचंच. प्रणवचं जर फेवरेट काहीतरी बनवलं तर प्रणवला असं वाटतं सुट्टी आहे आज. आणि हिचं काही वेगळंच सुरू आहे आज. बघू बसवलं होतं मी मागे आणि जियाना इथे येऊन बसली. हा काय ग मागे बसायचं तू, आता मोठी झाली जियाना. आता मम्मी डॅडी पुढे बसेल आहे ना डॅडी. यांना एक एक सवय लावता मला असं वाटतं ना आपल्या पॅरेंट्स लोकांनी कसं काय हँडल केलं असेल. आणि त्यात पण आपण असे म्हणजे तिघ जण असे होतो. 3 वाला तेच तर. आता आपण एकामध्येच एवढं दमतो. एकच बरं बाबा खरंच. नाही ते ना तिथे नाही मम्मा इथे म्हणते ती. हा नाही तिथेच तू मागे बसायचं. आता जा मागे बस जा. तुला टॉय कुठे तुझं टॉय तिथे बस जाऊन. सॉक्स दाखवते मला. येस. तर नागपूरचं वेदर खूप छान झालेलं आहे. असं बिलकुल वाटत नाहीये की समर सुरू आहे म्हणून. थंड असते, दिवसाला असते थोडं गरम पण इतकं नाही. मे बी आपला फ्लॅट मागचा आहे म्हणून आपल्याला एवढं जाणवत गरम आहे ना. बट इव्हिनिंगला थंड, इव्हिनिंगला खूप थंड वाटते. आता तर आम्ही नागपूरला राहून पुण्याचा फील घेतोय. येस. इथे तोडले रे माझे केस. तुटले ना बाळा मम्माचे केस. मी आलोय मॅक्स मध्ये आणि ही बघा मज्जा येते. वाव वाव. काय भाव दिसला, काय आवडलं तुला? काय ते नाही घ्यायचंय आपल्याला. चल इकडे बघ बाय कर. बेबी चे टॉयजला बघून बाय करते ती. चल तुला काय घ्यायचंय? काहीच भेटणार नाही, फक्त सॉक्स घेऊ आणि परत जाऊ. ओके चल हळू. जियाना आता मोठी झाली. हा बरं ना. स्ट्रोलर नाही यायची हात नाही लावायचा. तर इथे घेतोय मी जियानासाठी सॉक्स, कारण तिच्या पायांना भरपूर भेगा पडलेल्या होत्या.
आता कुठे ती रिकवर झालेली आहे, तर प्रॉपर केअर घेणं गरजेची आहे. घेऊन घ्या ना, काही हरकत नाही. हो. आवाज नाही करायचा जियाना, आवाज नाही करायचा, हळू आवाजामध्ये बोलायचं, व्हॉइस लो ठेवायचा. ओके. काय 122 विकेट त्यांनी किती काढले विराटनी? 62. अरे चांगला खेळला. बॉल किती ओव्हर झाले? अच्छा. आणि ओव्हर किती झाले? ओव्हर किती? 10-11 ओव्हर. चांगला रन रेट जाते. 200 वर टार्गेट आरामात. 12 ना, म्हणजे 8 ओव्हरात 100 रन पकड अजून, म्हणजे 222. ठीक आहे, येतो मी उद्या 9 पर्यंत. हो 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 हो. बाय 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 बाय. म्हणजे फोन आला होता मला आणि यांची मध्येच सुरू झाली मॅच. आई आणि बाबा, बाप रे. आणि आईला प्रत्येक प्लेअर माहितीये, प्रत्येक टीमचा. इंग्लिश प्लेअर त्याचे नाव घेतलं ना. आणि मी कोणालाच ओळखत नाही. तरी तुझ्यामुळे माझी क्रिकेट बघणं खूप कमी झालं. अगोदर मी कुठलीच मॅच नव्हतो असं मिस करत. तर आता आमचे झाले सॉक्स. येस, आता आमचं झालंय सॉक्स वगैरे सगळं सामान घेऊन आता आम्ही जातोय घरी, जेवण करू आणि मग वॉक करायला बाहेर जाऊ. हे ना. येस. आणि इथे झाली याची मॅच सुरू. आरसीबी लवर आहे दीपाली. अच्छा, आरसीबी ची मॅच आहे. लॉयल आणि ऑनेस्ट फॅन आहे मी. लॉयल आणि ऑनेस्ट फॅन आहे मी. आला मॅडम आमचे कॉक्रोच. कॉक्रोचला बाहेर काढलेला खूप मोठा होता. तू हिट मारत त्या पडद्यांवर, स्मेल नाही येणार का त्या पडद्यांचा? घाल. कसा रे बाबा? रूम फ्रेशनर आहे. जियाना कशालाच नाही घाबरत. स्ट्रॉंग आहे जियाना.